नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी पूर्वी मारू आणि तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. आज आपण ना 3 असे एक्युप्रेशर पॉइंट्सच्या विषयामध्ये जाणणार आहोत, जो की हेल्प करणार अगर तुम्हाला खूप जास्त तणाव होत आहे, तुम्हाला स्ट्रेस खूप जास्त आहे, तुम्ही हर छोट्या-छोट्या गोष्टीवरती ना टेन्शन घेतात, स्ट्रेस घेतात, अशी तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तर यासाठी आपण आज 3 एक्युप्रेशर पॉइंट्स बघणार आहोत. तर चला या व्हिडिओ सुरुवात करूया. ह्याच्या पहिलं अगर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, ताकी तुम्हाला हे असे चांगले चांगले व्हिडिओ भेटत राहा. आणि तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करू शकता, ताकी तुम्हाला या सगळे जो आम्ही व्हिडिओज बनवतो ना याची लिंक्स तुम्हाला तिथे लवकर भेटत राहील. त्याची लिंक जो आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही त्याला जॉईन करू शकता. ओके, तर आपण जाणूया आता 3 एक्युप्रेशर पॉइंट्स जे स्ट्रेस, तणाव, टेन्शन कमी करायला हेल्प करणार, जे तुमच्या डोक्याला थंड करायला काम करणार. तुम्हाला चांगली अगर झोप नाही येत आहे स्ट्रेसच्या कारण ना, आपल्याला कधी कधी असं होतं की आपल्याला झोप नाही येत रात्रीची, मग तेव्हा पण ना तुम्ही हे पॉइंट्स ना यूज करू शकता. तुमचं डोकं जो आहे ना एकदम शांत होईल आणि तुमचं डोकं शांत झालं ना की तुम्हाला लवकर झोप लगेच येईल. चला बघूया या पॉइंट्स बद्दल. तर आपला जो फर्स्ट पॉइंट आहे ना, हा आपल्या डोकं जो आहे ना ह्याच्या मिड एकदम सेंटर मध्ये, जिथं माहिती ब्राह्मण लोक अशी चोटी काढतात, छोटीशी चोटी असते ना त्यांची, तशी, तर त्या साईडला इथं हा पॉइंट येतो. अगर तुम्हाला हा लोकेट करायचा आहे तर कसं करायचं, आपले जो कान आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही हा अंगुठा असा टाका. ठीक आहे, आणि ही तुमची जो मिडल फिंगर आहे, सगळ्यात मोठी फिंगर आहे ना, ही जिथं दोन्ही टच होते, ही बघा, ही जिथं तुम्ही ही टच होते ना अशी, त्या पॉइंटला आहे आपला हा पॉइंटचं लोकेशन. म्हणजे त्या जागेवरती या पॉइंटचं लोकेशन आहे. तुम्हाला काय करायचं, या जागेवरती तुम्ही असं ना, असं पण थपथप करणं, असं थपथप करा इथं. का तुम्ही असं दाबू पण शकतात या जागेवरती, पण त्यापेक्षा चांगलं आहे की असं तुम्ही याला थपथप करा आणि थोड्या वेळ असं दाबा. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये, अँटी सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणजे असं राऊंड या साईडला, की असं प्रेस करून सोडा, प्रेस करून सोडा, तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं प्रेस करू शकतात. तुम्हाला काय करायचंय, दिवसातून 2 ते 3 दाना तुम्ही या पॉइंट्सला प्रेस करू शकता, आणि एकदा रात्री झोपायच्या पहिला पण तुम्ही हे करा. ओके, दिवसातून तर तुम्ही 2 ते 3 तुम्ही कराच, पण रात्री झोपायच्या पहिला पण तुम्ही ह्याला पॉइंटला जो आहे ना प्रेस करा. किती, 30 सेकंड टू 1 मिनिट, म्हणजे किती, अर्धा मिनिट ते 1 मिनिट पर्यंत तुम्ही या पॉइंटला दाबा. त्यानंतर जो आपला सेकंड पॉइंट आहे ना, ते आपली ही दोन्ही आयब्रोज आहेत ना याच्या मध्ये, या साईडला आहे, तिथं पण तुम्ही असंच ना पॉइंटला चांगल्यापैकी प्रेस करा. ओके, बघा असं मी राऊंड फिरवतो, तुम्ही असं राऊंड फिरवू शकता, तुम्ही या साईडला असं उलटा राऊंड फिरवू शकता, की तुम्ही प्रेस करून सोडलं, प्रेस करून सोडलं, प्रेस करून सोडलं, असं पण तुम्ही या पॉइंटला प्रेस करू शकता. तर हा सेकंड पॉइंट आहे, ह्याला पण तुम्ही 30 सेकंड ते 1 मिनिट पर्यंत चांगल्यापैकी प्रेस करा. मग आपला तिसरा पॉइंट जो आहे ना, ही हातावरती येतो. ह्याची पण लोकेशन आपण बघून घेऊया. आपली इंडेक्स फिंगर ही आपली मिडल फिंगर, या दोघांच्या मध्ये ही बघा, ही तुम्हाला लाईन दिसते, ही लाईन जशी संपते ना त्याला जस्ट खालती हा पॉइंट येतो. हा पॉइंटचं नाव आहे LI4, लार्ज इंटेस्टाईन 4. हा जो आहे ना तुमच्या डोक्याला शांत करायला खूप चांगलं काम करतो. आणि तुम्हाला अगर डोकं पण दुखत असेल ना, स्ट्रेसच्या कारण डोकं पण दुखतं, तर त्याला पण कमी करायला हा खूप चांगला पॉइंट आहे. मग तुम्हाला काय करायचं, जस्ट ह्याला प्रेशर द्यायचं, तसंच परत सर्क्युलर मोशन का अँटी सर्क्युलर, सरळ सर्कल का उलट सर्कल, तुम्ही कसं पण प्रेस करू शकतात. का असं दाबलं सोडलं, दाबलं सोडलं, दाबलं सोडलं, तुम्ही असं पण याला प्रेशर देऊ शकतात. तर तुम्ही हे तिन्ही पण पॉइंट्स ना अगर दिवसातून 2-3दा करणार, तुम्हाला ना असं खूप चांगले रिझल्ट येतील. आणि तुम्हाला जो स्ट्रेस आहे, जेवढं टेन्शन आहे ना, त्याला कमी करायला, तुमच्या डोक्याला शांत ठेवायला खूप हेल्प करणार हे. आणि हे जो पॉइंट आहे ना, रात्री एकदा तरी झोपायच्या पहिलं युज करायला विसरू नका. तुम्हाला अजून पण त्याचे खूप चांगले रिझल्ट भेटतील. त्यासाठी एवढंच. असेच छोटे छोटे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू एव्हरीवन.